चला जाणून घेऊयात क्ष किरणांविषयी आणि पाहूयात या क्ष किरणांचा शोध कसा लागला ते। एखाद्या व्यक्तीचे नाव जाहीर करायचे नसेल तर आपण तिला क्ष व्यक्ती असे म्हणतो। थोडक्यात क्ष म्हणजे माहीत नसलेले। 1895 मध्ये विलियम रॉन्टजेन याने विशिष्ट किरणांचा शोध लावला, मात्र त्यांचे निश्चित स्वरूप माहीत नसल्याने त्याने त्या किरणांना क्ष किरण असे नाव दिले। आता या किरणांबद्दल सर्व माहिती असूनही हे किरण क्ष किरण म्हणूनच ओळखले जातात। एक्स-रे अर्थात क्ष किरणांचा शोध लावणारे प्राध्यापक विलियम कॉन्रॅड रॉन्टजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे 27 मार्च 1845 एका शेतकरी कुटुंबात झाला। विलियम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती। त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स या देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले। सन 1885 साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असताना प्राध्यापक रॉन्टजेन यांना क्ष किरणांचा शोध अचानकपणे लागला। एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला। कॅथोड रे ट्यूब म्हणजे CRT वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते। त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनाइड वापरले होते। अंधाऱ्या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्राध्यापक रॉन्टजेन यांना वेगळ्याच रंगाच्या प्रकाशलहरी चमकताना दिसल्या। शिवाय खोलीच्या काळ्या पडद्यावरही विचित्र आकृत्या उमटलेल्या दिसल्या। ते प्रयोग करीत असलेल्या CRTचे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स-रे असे नाव दिले। या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होऊ शकतो असे प्राध्यापक रॉन्टजेन यांनी सप्रयोग करून दाखवले। क्ष किरणांचा उपयोग करून माणसांच्या हाडाच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले। या अनमोल शोधामुळे प्राध्यापक रॉन्टजेन यांना 1901 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले। 10 फेब्रुवारी 1930 रोजी प्राध्यापक रॉन्टजेन आणि त्यांचे 2 विद्यार्थी याच क्ष किरणांच्या घातक माऱ्यामुळे मृत्यू पावले।